राम राम मंडळी. मग आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि सकाळी सकाळी मी शेतामध्ये आलो होतो. कधी पेरला होता गहू. गव्हाला आता ओंब्या पण येऊन राहिलेल्या आहेत. तर मित्रांनो, हे आमच्या इथलची देवीची लक्ष्मी माता आहे. मी स्थापना करेल आहे तिची. बघू शकता मित्रांनो गहू तुम्हाला दाखवेन नंतर मित्रांनो थोडा टाईम झाल्यावर, म्हणजे जर उजेड पडल्यावर. आता सकाळचे 6 वाजलेले आहेत ना, त्याच्यामुळं थोडं थोडं दिसत नाही आहे. तर भेटतो तुम्हाला मित्रांनो 1-1.5 घंट्यानं. तेवढं तुम्ही करा व्हिडिओ एन्जॉय. तर मग मित्रांनो गहू बघू शकतो तुम्ही किती छान आहे. तर इथं इकडं बघू शकता खूप छान गहू आहे. इथं मी झोपतो. इकडं सूर्यदेवता जे आहेत ते थोडे थोडे ओरी उरायले. इकडं आपली खोपी आहे, इकडं विहीर आहे. तिथं आंबा लावलेला आहे मी आत्ता आणून. तिथे करवंदाची जाळी आहे. इथं आपले 2-4 झाडं आहे हळदीचे. आणि इकडं आपला मोहरी टाकेली थोडीफार. इकडे आपला लसन. हेलो लसन भाई, कैसे हो आप हमारी खोपी का अंदर का लुक देख सकते हो और झंडू के फूल देख सकते हो किती मोठे आले त्याला. तर इकडं पण हळद लावलेली आहे, तिकडं पण हळद आहे काहीतरी, आणि इकडं पण झंडू हाय. चला मित्रांनो भेटू तुम्हाला नंतर शेतात गेल्यावर. आजचा आहे सोमवारचं फराळाचा वावर घेऊन जाताना खूप छान आहे. तर त्याला मी आता शेतात घेऊन जातोय. डबा गिबा भरून चाललो आहे. तर शेतामध्ये जायचं आपल्याला. आज शेतामध्ये जाऊन करायचं काहीतरी कामी. तर मग आता शेतामध्ये आपण आलेलो आहे. इथं बघू शकता तुम्ही मित्रांनो, आम्ही आता शेतामध्ये आलेलो आहे. इकडे बघू शकता गाय आमच्या संघा होती. इकडे तूर सोंगणं झालेली आहे. आणि इकडे बी नेट आहे. इकडे आमचे डब्बे ठेवले. नाराचा डब्बा आमच्या संघाचे. तिकडे बैल आहेत लांब दिसत आहे तुम्हाला. तिथं जाता ही गाय बांधायची नेऊन याला. बघू शकता मित्रांनो किती छान झाडं आहे. हे मित्रांनो झाड कशाचं आहे कमेंटमध्ये सांगा. हे बी झाड काय आहे कमेंटमध्ये सांगा. हे झाड कशाचं आहे कमेंटमध्ये सांगा. आणि हे झाड मित्रांनो सीताफळाचं आहे. तुम्हाला सांगतो मी मित्रांनो. लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला. इकडे बघू शकता वातावरण खूप छान आहे. ऊन पडलेलं आहे. पाणी जाऊन आता भक्कम टाईम झालेला आहे. आणि हा माझा 2-3 दिवसा मिळून एक व्हिडिओ येत आहे. कारण की मी माझा थोडा बिमार होतो, त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकलो नाही. तर मग मित्रांनो व्हिडिओ करा एन्जॉय. इथे शिमला मिरचीमध्ये आता इथे येऊन आम्ही करत आहे पोलन करणं, म्हणजे की त्याला नर लावणं, कळ्या काढणं त्या चालू आहे. आणि इकडं बघू शकता किती छान पद्धतीनं इकडं नियोजन केलेलं आहे. टिया गया. आणि आता ही हळद आहे मित्रांनो. ही हळद बघू शकता तुम्ही. आता सूर्यदेवता 4:30 झालेली आहेत आता संध्याकाळची. आपला आता झाला आहे घरी जायचा टाईम. चला जाऊया हळदीतून तिकडं पलीकडं. आता टप्पा बदलला आम्ही सकाळीच. चला मित्रांनो झाला आहे आपल्या घराकडे जायचा टाईम. निघू आता घरी. इकडून चालू आता मित्रांनो आपण घरी. करडं बघू शकता किती छान. हे नोटस काळं काळं दिसतंय ती. हे मित्रांनो कळड्यामधली सोयाबीन उपटली. कळडे किती छान दिसू राहिले बघू शकता तुम्ही. काही झालंय बाबा झाडकं केलं या ना. प्रदीपदा आणि मी आम्ही 2 जण चाललोय आता घराकडे जायचं आहे आम्हाला. आणि तिथून पुढे किती आले काय सांगतो. मग मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे. या कुत्र्याला भाकर टाकली मी, तिचे पिल्ले उपाशी न राहा म्हणून. आणि हे डबल एक कुत्रं आपल्याकडं पाहत होतं. तिला टाकली खाऊन टाकली रे. म्हणलं तिला तुला बच्चे नाही ना. तर मग चला मित्रांनो आपला व्हिडिओ करू आता इथंच खतम. कारण की आता पुढं व्हिडिओ नाही काढणार मी. हॅपी गुड डे.